खड्ड्यात घालवलंय आम्ही. आता राजकारणात आम्हाला काय बोलायचं नाही. आतापर्यंत आम्ही राजकारण बरंच केली, पण आता राजकारण गेलं खड्ड्यात, एवढंच बोलायचं बस. बरं, का तुम्ही एवढी नाराजी काय आहे? आता हे इकडे तिकडे उड्या मारायला लागलो, ह्यांच्यामुळे आम्ही कुठे उड्या मारायचे? आम्ही एकनिष्ठ काम केलेली, आम्ही पालिका स्थापनेपासून काम केलेली. आता ह्यांच्या उड्या आम्हाला सण नाही ना होत. म्हणजे फक्त उड्या मग मारायचं काम करत नाही. आई बदलायची बाप बदलायचं हे कुठलं न्याय? नाही बदलायचं आम्हाला. राजकारणच आमचं आईबाप एकच. काम कोणचंच नगरसेवक करीत नाही. डायरेक्ट आमचं कोणचंच करीत नाही. म्हणजे फक्त कुठल्या 5 पक्षाचं वर्ष काम करत नाही. 5 वर्ष येतात, 5 वर्षांनी एकदा भीक मागतात येऊन, परत काम करायला येत नाही. तो म्हणतो मी तिकडे बघतोय, तो म्हणतो मी तिकडे बघतोय, म्हणतो इकडे बघतोय, एक बघत नाही. काय बघणार? एक म्हणतो मी हिकुल्ली गावाने वस्ती साईड बघतो, एक म्हणतो मी इंद्रायनगरची साईड बघतो, एक म्हणतो इकडे. कुणाकडे जावं, कोणाच्या दारात जावं आम्ही? तुम्ही ज्यांना निवडून देता खरं तर त्यांची काम आहेत ना ही. नाही. तुमचे प्रश्न सोडवणे त्यांची काम आहेत. तुम्ही 5 वर्षासाठी त्यांना निवडून देता. आता इथून पुढे आम्ही मतच करणार नाही. बर, मतच करायचे नाही ना, म्हणून तर म्हणलं राजकारणच सुलूत गेले. मग जेव्हापासून पालिका स्थापन झाली आजच्या तारखेपर्यंत पाहिजे तसा विकास झाला नाही. नाही. बर, यांच्या घराचा विकास झाला, डायरेक्ट यांच्या घरचा विकास झाला. गावाचा विकास झाला नाही आणि प्रभागाचा विकास झाला नाही. मग आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे, आता निवडणुका लागणार आहे, कुठल्या पक्षाला मतदान करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार. मात्र तुमची काय अपेक्षा आहे? जे 4 सदस्य आपल्या या 7 नंबर प्रभागात निवडून जाणार आहे, काय त्यांनी तुमची कामं केली काय, की बाबा खरंच लोकांनी त्याला निवडून दिला पाहिजे, त्याचं विजन काय असलं पाहिजे? अहो काय सांगायचं, त्यांना सांगायचंच नाही आम्हाला. काय आता सगळे गटर एवढे अंडरग्राऊंड केले, तिकडून पाणी इकडे, खाली असं पाणी येते, तिकडून इकडे सगळं नद्याच झाल्यात. काय अंडरग्राऊंडचे फायदे आम्हाला? यांचं प्लॅनिंगच नाही. काय नाही कामच नाही आम्हाला. आम्ही आमचं बी वय 55 आहे, काही काम नाही. बरोबर, आता काय बस अपेक्षा आहे एवढंच. तुमच्या? आता आम्ही राजकारणच नाही करणार, सोडून दिलं राजकारण. या आता 25 वर्ष बघायचंच नाही. बघायच नाही. कोणी येऊ कोणी जाऊ, आम्हाला काय घेणं नाही. निश्चित आपण पाहतोय भोसरी गावठाणात आपण आहोत, प्रभाग क्रमांक 7 मध्ये. जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून ते ह्या गावाची परिस्थिती पाहत आहे ती जैसे ते आहे. दादांनी पण जे आहे ते नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण आता ते कंटाळलेले आहेत. आता कोणाला मतदान करायचं हा त्यांना प्रश्न पडलेला आहे. आपण वेळोवेळी या ठिकाणचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्या आपण भोसरी गावठाणात आहोत. आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.